तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला। या मैदानी दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पानसे सरदारांनी दिलेली 42 किलो वजनाची खंडा म्हणजेच तलवार होय। आणि याच तलवारीला घेऊन अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर वेगवेगळ्या कसरती करण्यासाठी स्पर्धेत अनेक भक्त सहभागी होत असतात। एका हाताने ही तलवार तोलून अनेक वेळ धरली जाते, त्याचबरोबर दातात धरून देखील ही तलवार तोलून दिली जाते। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरती या स्पर्धेत केल्या जातात। मार्तंड देव संस्थांच्या वतीने या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह दिलं जातं। प्रतिवर्षी जेजुरीच्या या गडावरती या खंडा स्पर्धा पार पडतात। राज्य सरकारने जेजुरी गडावरील हा दसरा कोल्हापूरच्या धर्तीवरती मर्दानी दसरा म्हणून जाहीर करावा अशी मागणी श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। असतो हा मर्दानी दसरा आणि मर्दानी दसऱ्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? सप्रेम जय मल्हार। काल पहाटे 4 वाजता मंदिर उघडले आणि त्यानंतर पूजा अर्चा करून या दसऱ्याची सुरुवात झाली। मानाचा ध्वज पूजला गेला, त्यानंतर नगरखाना पूजला गेला, खंडा पूजला गेला आणि देवाचे घट प्रत्येक ठिकाणी 9व्या दिवशी उठतात, परंतु जेजुरीमध्ये फक्त दसऱ्याच्या दिवशीच जेजुरी परिसरातील किंवा ज्यांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे त्यांचे घट दसऱ्या दिवशी उठतात आणि अशा पद्धतीने या सोहळ्याची सुरुवात झाली। काल संध्याकाळी 6 वाजता श्रींची पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली आणि रात्रभर डोंगरदऱ्यातून फिरून ही पालखी कडेपठाराची पालखी असेल, खंडेराची पालखी असेल यांची भेटाभेट, प्रतिकात्मक भेटाभेट झाली आणि असा हा 29 तास चालणारा सोहळा या ठिकाणी आज सकाळी 6 वाजता जेजुरी गडावर पोहोचला। यानंतर तलवारी स्पर्धा, आपण खंडा स्पर्धा म्हणतो, ती 42 किलोची खंडा उचलण्याची स्पर्धा होऊन त्या ठिकाणी कसरत असेल, खंडा उचलणी स्पर्धा असेल संपन्न होते आणि अतिशय मर्दानी पद्धतीने हा दसरा साजरा केला जातो। माझी राज्य सरकारला विनंती आहे मार्तंड देव संस्थांतर्फे आणि महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या वतीने की जसं आपण कोल्हापूरला शाही दसरा डिक्लेअर केला तसाच जेजुरीच्या दसऱ्याला मर्दानी दसरा जाहीर करावं। आम्हाला कोणतेही अनुदान नको, मानधन नको, फक्त राज्य सरकारने त्याची नोंद घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे। जय मल्हार। मर्दानी दसऱ्यामध्ये खंडा स्पर्धा तुम्ही साजरी करता किंवा खंडा स्पर्धा घेत असता, काय या खंडाचं वैशिष्ट्य आहे आणि कशा पद्धतीने ती साजरी होते? आपल्या दिवे घाटाच्या शेजारी सोनोरी किल्ला आहे, त्या सोनोरी किल्ल्याचे सरदार रामचंद्र पानसे आणि मल्हारराव पानसे होते। त्यांनी किल्ल्याचं काम करताना खोदलं की रक्त निघायचं अशी विचित्र घटना कधीच घडली नव्हती, परंतु त्यांना कोणतरी सांगितलं जेजुरीच्या खंडेराचं दर्शन घ्या आणि ते इथं या ठिकाणी आले। मनोभावे त्यांनी नवस केला आणि त्यांनी किल्ल्याचं काम चालू केलं। त्यानंतर त्यांना कधीही अडचण आली नाही, त्यामुळे त्यांनी देवाच्या नवस्फूर्तीसाठी 42 किलोचा खंडा या खंडेरायाचरणी अर्पण केला आणि तोच खंडा आज आपण खंडा स्पर्धा त्या खंड्याची घेतो। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, जेजुरी। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।